हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण अभ्यासत आहोत लेसन नंबर 13 साऊंड. त्यामध्ये पेज नंबर 92 आपल्याला अभ्यासायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण अनेक प्रकारचे उदाहरण साऊंडमध्ये आपण पाहिलेले आहेत. यामध्ये हाऊ आर साऊंड प्रोड्यूस, एक्झाम्पल ऑफ व्हेरियस साऊंड्स असे अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. आता आपल्याला त्या पुढचा भाग पाहायचा आहे. इथे पहा पुस्तकामध्ये 13.3 हे जे पिक्चर आहे यामध्ये काय दाखवलेले पहा. अ स्ट्रेचेबल रबर बँड. हा जो रबर बँड आहे हा स्ट्रेच केल्यानंतर काय दिसतं याची कृती तुम्ही घरी करायची आहे. टेक अ रबर बँड अँड स्ट्रेच इट ॲज शोन इन द पिक्चर. Plug the stretch band. Apart from the movement of the rubber band, what else did you notice? पहा, हा जो रबर बँड आहे हा चित्रात दाखवल्याप्रमाणे हा रबर बँड ताणायचा आहे आणि त्याची एक बाजू ही काय करायची आहे, सोडून द्यायची आहे. जेव्हा एक बाजू आपण पटकन सोडून देतो रबर बँड ताणून, आपल्याला काय दिसतं तर रबर बँडच्या हालचालीशिवाय इतर कोणती गोष्ट इथं तुम्हाला जाणवते. पहा पॉइंट 3, स्प्रेड सम स्वॉडस्ट. स्वॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुसा आणि ऑर मस्टर्ड सीड म्हणजे या ठिकाणी मोहरी आहे त्या मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत किंवा सँड म्हणजे वाळू घ्यायचे बारीक बारीक. आणि ही जी वाळू आहे चित्रात दाखवल्याप्रमाणे इथं 13.4 जे पिक्चर आहे तबला दाखवलेला आहे. तर या तबल्याच्या डायफ्रॅम ऑफ तबला म्हणजे जो तबल्याचा जो पडदा आहे त्या तबल्याच्या पडद्यावर हे मस्टर्ड सीड, स्वॉडस्ट अँड सँड ही काय करायचे आहे, पसरायचे आहेत. आणि नॉक ऑन द डायफ्रॅम लाईटली विथ अ फिंगर. आणि हळुवारपणे पडद्यावर बोटाच्या साहाय्याने काय करायचे आहे, टिचकी मारायची आहे. ही जी कृती करत असताना तुम्हाला ही जे यातून तुम्ही जे ऑब्झर्वेशन करता यामध्ये काय समजतं तुम्हाला. पहा ऑब्झर्वेशनातून तुमच्या काय लक्षात आलेलं आहे. तर आपण हे जी काही कृती केलेली आहे वरच्या बाजूला स्ट्रेच रबर बँड, तबला, त्याचबरोबर स्पीकर आहे, डायफ्रॅम स्पीकर आहे, या सर्व कृतीमधून आपल्याला असं या ठिकाणी जाणवतं द ऑब्जेक्ट दॅट प्रोड्यूस साऊंड. कोणतंही ऑब्जेक्ट आहे ते साऊंड प्रोड्यूस करत असतं आणि त्यामुळं दॅट इज द डायफ्रॅम ऑफ स्पीकर, द रबर बँड, the diaphragm of tabla show a certain movement, that is they have a certain kind of motion, they oscillate rapidly, in other words they vibrate. म्हणजेच ध्वनी जे निर्माण होत असतो हा ध्वनी निर्माण करणाऱ्या ही जे वस्तू आहेत या वस्तूंची म्हणजे स्पीकरचा पडदा असेल, रबर बँड असेल किंवा तबल्याचा पडदा असेल यांची ठराविक पद्धतीने काय होत असते, हालचाल होत असते. म्हणजे या वस्तूमध्ये एक प्रकारची गती असते आणि या जलद गतीमुळे त्याच्यामध्ये आंदोलन होतं आणि म्हणजेच वस्तूचं व्हायब्रेशन होत असतं, वस्तूचं कंपन होत असतं. पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. वेन अ मेटल डिश फॉल्स ऑन द फ्लोअर इट मेक्स अ लाऊड नॉईज. व्हॉट डू वी डू टू स्टॉप द नॉईज? व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दॅट ॲक्शन? पहा, घरामध्ये एखादं मेटलचं भांडं असेल किंवा डिश असेल ही जोरात वरून फरशीवर पडली तर मोठ्या प्रमाणात काय होत असतो, साऊंड निर्माण होत असतो. आणि व्हॉट डू वी डू टू स्टॉप द नॉईज. आणि हा आवाज जर आपल्याला बंद करायचा असेल तर बंद करण्यासाठी आपण काय करतो तर पटकन ती डिश जी व्हायब्रेट होत असते ती स्टॉप करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि हे व्हायब्रेशन जेव्हा आपण थांबवतो तेव्हा लगेचच काय होतं, आवाज आहे तो बंद होतो. म्हणजेच द व्हायब्रेशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स. द साऊंड इज हिअर वेन द व्हायब्रेशन स्टॉप्स द साऊंड ऑल्सो स्टॉप्स. म्हणजे यावरील कृतीमधून आपण काय केलं पहा तर ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचं कंपन म्हणजे व्हायब्रेशन होणं आवश्यक आहे. आणि जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टचं व्हायब्रेशन होत असतं तोपर्यंत आपल्याला काय होत असतो,
साऊंड आहे तो ऐकू येत असतो आणि साऊंड थांबला की त्याचं या ठिकाणी ध्वनी आहे तो सुद्धा काय होतो, स्टॉप होतो. म्हणजेच द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस इज कॉल्ड द सोर्स ऑफ दॅट साऊंड. इथे आपल्याला काय दिसते पहा, ज्या वस्तूमुळे ध्वनी आहे हा ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी स्रोत असं म्हटलं जातं. इथे पहा, ट्राय दिस, द साऊंड ऑफ सितार, अ बेल, वॉटर दॅट ड्रॉप फ्रॉम अ टॅप, saucer that breaks on falling down. What is it that vibrates when these sounds are produced? म्हणजे इथे पहा काय सांगितलेलं आहे, सतार असेल, घंटा असेल किंवा नळातून पडणारं पाणी असेल, जेव्हा खाली पडून फुटणारी बशी यामध्ये जेव्हा ध्वनी निर्माण होत असतो तर हे ध्वनी कशाच्या कंपनाने निर्माण होतात. पुढे पहा, डू यू नो ॲकॉस्टिक्स आपण पाहतोय म्हणजे ध्वनिशास्त्र. पहा, द सायन्स ऑफ साऊंड रिसॉन्स including the production, propagation that and effects of sound is called acoustics. The intensity of sound is measured in a unit called decibel. इथे पहा, डेसिबल म्हणजे डीबी. म्हणजे उदाहरणार्थ ॲकॉस्टिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र असं म्हटलं जातं. एखादा साऊंड असेल, ध्वनी असेल किंवा एखादी या ठिकाणी रिसॉन्स म्हणजे नाद असेल किंवा आवाजाची निर्मिती असेल किंवा प्रसरण असेल, त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजेच त्याला ॲकॉस्टिक म्हणजे ध्वनिशास्त्र असं म्हटलं जातं. आणि ह्या ध्वनीची, या साऊंडची जी निर्मिती आहे ही निर्मिती डेसिबल यामध्ये मोजली जाते. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मेजर्ड इन अ युनिट कॉल्ड डेसिबल, डीबी असं म्हटलं जातं. The vibration of the vocal cords in our larynx or voice box also produces sound. The voice box is located in our throat. The quality of the sound produced in the larynx depend upon the tightness of the vocal cords. आपल्या घशामध्ये असणारे जे स्वरयंत्र आहेत, या स्वरयंत्रामध्ये असणारी जी ध्वनितंतू असतात त्या ध्वनितंतूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होत असतो. आणि स्वरयंत्रामधून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा हे ध्वनितंतूच्या या ठिकाणी जो ताठरपणा असतो या ताठरपणावर अवलंबून असतो. इथे एक पिक्चर दाखवलेलं आहे पहा. इथं काय दाखवलेलं आहे तर घशामध्ये व्हॉइस बॉक्समध्ये या ठिकाणी स्वरयंत्र इथं दाखवलेलं आहे पहा, स्वरयंत्र दाखवलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी जी या ठिकाणी दुसरं पिक्चर दाखवलेलं आहे याच्यामध्ये व्होकल कॉर्ड्स आहेत आणि स्वरयंत्र, श्वासनलिका. अशा तऱ्हेने ही जी फिगर आहे तुम्ही वहीमध्ये काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे.